नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या फॅक्टवरला या चॅनलवर तुम्हाला विविध जुन्या बालभारतीच्या पुस्तकातील विविध धडे पाहायला मिळतात. मित्रांनो, आजचा धडा आहे इयत्ता दुसरीतील बालभारतीच्या जुन्या पुस्तकामधील गुहा बोलते. चला तर मग आज आपण धड्याचे वाचन करूया. धड्याचं नाव आहे गुहा बोलते. एक जंगल होते, त्यात एक सिंह राहत होता. एकदा त्याला काहीच शिकार मिळाले नाही. तो भुकेने व्याकुळ झाला. फिरता फिरता तो एका गुहेत शिरला. तेथे त्याला थंडगार वाटले. तो झोपला. ती गुहा एका कोल्ह्याची होती. कोल्हा शिकार मिळवायला जंगलात गेला होता. थोड्या वेळाने सिंह जागा झाला. त्याला समोरून गुहेकडे येणारा कोल्हा दिसला. सिंह मागे सरकला व लपून बसला. आता आयती शिकार सापडणार म्हणून तो खुश झाला. कोल्हा आत येण्याची तो आतुरतेने वाट पाहू लागला. कोल्हा गुहेजवळ आला. त्याला गुहेजवळ सिंहाच्या पावलांचे ठसे दिसले. तो तेथेच थांबला. त्याने पाहिले की सिंहाच्या पावलांचे ठसे आत जाणारे आहेत, पण बाहेर येणारे नाहीत. तेव्हा सिंह आतच दडून बसलेला असावा. कोल्ह्याला युक्ती सुचली. तो मोठ्याने ओरडला, "अगं गुहे, रागावलीस का? तू रोज माझं स्वागत करतेस, आज अशी गप्प का बसलीस?" सिंहाला वाटले गुहा रोज बोलत असावी. आज आपल्याला पाहून घाबरलेले दिसते, त्यामुळे ती बोलत नसावी. म्हणून तोच आतून म्हणाला, "मी गुहा बोलते कोल्हे भाऊ, आत या, दमलत का?" कोल्ह्याने सिंहाचा आवाज ओळखला. गुहेत गेलो तर सिंह खाऊन टाकील, इथून पळून जाणेच चांगले असा विचार करून कोल्हा धावत सुटला. पुन्हा तो गुहेत परत आलाच नाही. मित्रांनो, तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद.